अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण कल्पना खराताईंचा दत्त अनुभव पाहणार आहोत. त्यांनी हा अनुभव आम्हाला मेलद्वारे पाठवला आहे. चला तर मग जास्त वेळ न दवडता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी जिवंत आहे, श्वास घेत आहे, ती केवळ आणि केवळ माझ्या दत्तमाऊलीच्या कृपेमुळे. एका सामान्य गृहिणीच्या आणि कुटुंबाच्या आयुष्यात जेव्हा कर्जाचा डोंगर उभा राहतो, तेव्हा फक्त पैसाच जात नाही, तर अब्रू, मान सन्मान, नाती आणि जगण्याची इच्छाही संपून जाते. मी अशाच एका भयानक नरक यातनेतून गेले आहे. कोट्यवधी रुपयांचे कर्ज, आलेली जप्ती, बँकांचे तगादे, नातेवाईकांचे टोमणे आणि रोज रात्री पडणारा मरणाचा विचार. या सगळ्यातून आम्हाला जर कोणी बाहेर काढले असेल तर ते माझ्या दत्त महाराजांनी. हा माझा खराखुरा अनुभव आहे. मी ही कथा यासाठी सांगत आहे की आज जर जगात माझ्यासारखाच कोणी हताश होऊन कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्येचा विचार करत असेल तर त्याला कळावे की थांब, तुझा पाठीराखा तुझ्यासाठी कार्यरत आहे. तो नक्कीच यातून तुला बाहेर काढेल. फक्त तू मनोभावे हाक मार. माझा संसार अगदी सुरळीत चालला होता. माझे पती, मी आणि आमची मुले आम्ही अत्यंत आनंदी वातावरणात राहत होतो. पतीचा एक छोटासा व्यवसाय होता जो सुरुवातीला खूप चांगला चालत होता. व्यवसायाच्या विस्तारासाठी आणि मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आम्ही काही बँकेची कर्जे काढली. सुरुवातीला सगळं काही वेळेवर चालू होतं. हप्ते वेळेत जात होते. पण म्हणतात ना की माणसाचे दिवस नेहमी सारखे नसतात. इराण युक्रेनच्या युद्धात बाजारात अचानक मंदी आली. आमच्या मालाचे पैसे अडकले. ज्या भागीदारांवर आम्ही विश्वास ठेवला त्यांनी आमचा विश्वासघात केला. व्यवसाय बुडू लागला. पण बँकेचे हप्ते तर थांबत नव्हते. एका कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी आम्ही दुसरे कर्ज काढले. आज परिस्थिती सुधारेल, उद्या सुधारेल या आशेवर आम्ही कर्ज घेतच गेलो. बघता बघता आम्हाला कळलेच नाही की आम्ही कधी एका चक्रव्यूहात अडकलो. काही महिन्यातच आमच्या डोक्यावर 1 कोटीपेक्षा जास्त रकमेचे कर्ज जमा झाले होते. आमचे घर, दुकान, अगदी अंगावरचे दागिने सुद्धा घाण पडले होते. महिन्याचे उत्पन्न शून्य आणि व्याजाचा आकडा मात्र लाखांच्या घरात जात होता. कर्जबाजारी असणे हे या जगातले सगळ्यात मोठे पाप आहे, याची जाणीव मला तेव्हा झाली. सुरुवातीला जे नातेवाईक आमच्या घरी उठबस करायचे त्यांनी आमचे फोन उचलणे बंद केले. ज्या मित्रांना आम्ही गरजेच्या वेळी मदत केली होती त्यांनी आम्हाला दुरूनच बघून रस्ता बदलला. रोज सकाळी बँकांचे फोन्स, नोटिसांवर नोटिसा येत होत्या. घरात अन्न शिजवायला पैसे नसायचे, पण पैशांची मागणी करणाऱ्या बँकेवाल्याची भाषा मात्र अत्यंत हिडीस आणि अपमानकारक असायची. पैसे देत नसाल तर घरातून बाहेर पडा, घरावर जप्ती आणतो, पोलिसात तक्रार करतो, अशा धमक्या रोजच्या झाल्या होत्या. माझ्या पतीची मानसिक अवस्था इतकी बिघडली होती की ते तासनतास एकाच कोपऱ्यात शून्यात नजर लावून बसायचे. मुले घाबरून एका खोलीत लपून राहायची. मला रोज रात्री वाटायचे की आज रात्री आम्ही सगळ्यांनी मिळून विष प्राशन करावे आणि हा रोजचा रोज होणारा अपमान एकदाचा संपवून टाकावा. घरात इतकी नकारात्मकता भरली होती की मला वाटायचे आता आमचा अंत निश्चित आहे. त्या दिवशीची रात्र खूपच भयान होती. दुसऱ्या दिवशी बँकेचे अधिकारी घरावर जप्तीची नोटीस चिकटवण्यासाठी येणार होते. घरात चिडचिडीमुळे आमची प्रचंड भांडणे झाली होती. पती घराबाहेर निघून गेले होते आणि मला भीती वाटत होती की ते काही अघोरी पाऊल तर उचलणार नाहीत ना. मी आणि मुले रडत होतो. डोक्यात आत्महत्येचे विचार येत होते. आमच्या घरातील देवाऱ्यात दत्त महाराजांची एक सुंदर प्रतिमा होती. आम्हा सर्वांची दत्तगुरूंवर श्रद्धा होती, पण आम्ही कधी त्यांची मनापासून भक्ती केली नाही. कारण माणसाचा स्वभावच असा असतो की सर्व काही सुरळीत चाललं असेल तर माणसाला देव आठवत नाही. त्या रात्री मी अत्यंत हताश होऊन रडत रडत देवाऱ्यासमोर जाऊन बसले. मी दत्त महाराजांच्या चरणांवर डोके ठेवले आणि ओक्साबोक्शी रडू लागले. मी म्हणाले, हे कृपाळू मायाळू गुरुराया, जर तू खरंच इथे असशील तर बघ, मी आणि माझे कुटुंब आज संपत आहोत. उद्या आमची अब्रू रस्त्यावर येणार आहे. आम्ही कोणाचे पैसे बुडवण्यासाठी कर्ज घेतले नव्हते. आमची परिस्थिती खराब झाली. जर आम्ही चुकलो असू तर आम्हाला शिक्षा दे, पण माझ्या निष्पाप मुलांना आणि पतीला वाचव. मी तुला शरण आले आहे. जर तुम्हाला यातून बाहेर काढले नाहीस तर उद्या या घरात आमची प्रेत मिळतील. मी संपूर्ण रात्र त्या प्रतिमेसमोर रडत काढली. पहाटे 4च्या सुमारास मला अचानक एक वेगळी शांतता जाणवली. हवेत एक चंदनाचा मंद सुगंध आला. माझे डोळे जड झाले होते.
आणि मला एक दृष्टांत किंवा स्वप्न पडले. एक तेजस्वी जटाधारी संन्यासी पुरुष माझ्यासमोर उभा होता. त्यांच्या हातात झोळी होती. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि अतिशय शांत आवाजात म्हणाले, "घाबरू नकोस, मी आलो आहे. तू फक्त मला शरण ये. तुझे संकट माझे आहे." माझे डोळे अचानक उघडले. पहाट झाली होती. माझे पतीही सुखरूप घरी परतले होते. त्या क्षणी माझ्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला. मला जाणवले की आता मी एकटी नाही, माझा पाठीराखा माझ्यासोबत आहे. त्याच दिवसापासून मी ठरवले की आता जे काही करतील ते दत्त महाराजच करतील. मी एका ज्येष्ठ दत्तभक्ताचा सल्ला घेतला आणि त्यांनी मला काही अत्यंत प्रभावी आणि सात्विक सेवा सुचवल्या. मी त्या सेवा अत्यंत कडक नियमाने, श्रद्धेने आणि निष्ठेने करण्यास सुरुवात केली. मी सर्वप्रथम श्री गुरुचरित्र ग्रंथाचे 7 दिवसांचे नियमबद्ध सप्ताह पारायण करण्याचे ठरवले. मी सकाळी 5 वाजता उठून स्नान करून श्री गुरुचरित्राचे वाचन सुरू केले. वाचनादरम्यान मी केवळ एक वेळ सात्विक अन्न घेतले. माझ्या डोळ्यातून वाचताना सतत अश्रू वाहत असायचे. मी प्रत्येक ओवी दत्त महाराजांना आळवत वाचत होते. पहिल्या पारायणाच्या समाप्तीनंतरच माझ्या मनातील भीती अर्धी कमी झाली आणि मी अशी सलग 3 पारायणे पूर्ण केली. यासोबतच मी रोज सकाळी आणि संध्याकाळी दत्त महाराजांच्या मंत्राचा जप सुरू केला. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राच्या रोज 11 माळी मी आवर्जून जपू लागले, कारण हा मंत्र आर्थिक संकट दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. त्यासोबतच मी श्री गुरुदेव दत्त हा नामजप घरचे काम करताना मनातल्या मनात अखंड चालू ठेवला. कर्जाच्या मुक्तीसाठी टेंबेस्वामी महाराज विरचित घोर कष्टोद्धरण स्तोत्र हे एक अमोघ शस्त्र आहे. याची प्रचिती मला लवकरच आली. मी रोज न चुकता या स्तोत्राचे 21 वेळा पठण करत असे. या स्तोत्रामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट झाली आणि कर्जदारांचा जो मानसिक त्रास होता, त्यांची जी हिंसक भाषा होती, ती हळूहळू मऊ पडू लागली. मी दर गुरुवारी कडक उपवास पकडण्यास सुरुवात केली आणि संध्याकाळी दत्तपूजेनंतरच मी उपवास सोडत असे. तसेच आमचेच खायचे वांदे असतानाही मी रोजच्या अन्नातून पहिली चपाती कुत्र्याला आणि गाईला देऊ लागले. दर गुरुवारी जमेल तसे एकातरी गरजू व्यक्तीला अन्नदान करू लागले. आमच्या घराच्या जवळ एक जुने दत्त मंदिर होते. तिथे औदुंबराचे झाड होते. मी रोज सकाळी तिथे जाऊन औदुंबराला 21 प्रदक्षिणा घालत असे आणि तिथे बसून दत्त नामजप करत असे. या उपायांनी माझ्या आयुष्यात एका विलक्षण ऊर्जेचा संचार झाला. जेव्हा तुम्ही देवावर 100% विश्वास ठेवता, तेव्हा देव संपूर्ण सृष्टीला तुमच्या मदतीसाठी कामाला लावतो. माझ्या बाबतीतही तेच झाले. मी सेवा सुरू केल्यावर पहिल्या महिन्यातच चमत्कार घडू लागले. जे बँकेचे अधिकारी घरावर जप्ती आणणार होते, ते अचानक आमच्याशी अतिशय सन्मानाने बोलू लागले. त्यांनी आम्हाला कोर्ट कचेरीची भीती न दाखवता स्वतःहून सांगितले की तुम्ही एकदम पैसे देऊ नका, आम्ही तुम्हाला 1 टाइम सेटलमेंटची संधी देतो आणि हप्ते कमी करून देतो. जिथे आम्हाला घराबाहेर पडण्याची भीती होती, तिथे बँकेने स्वतःहून आम्हाला मोठा वेळ दिला. त्यानंतर दुसरा मोठा चमत्कार असा झाला की 5 वर्षापूर्वी माझ्या पतींचे एका मोठ्या व्यापाऱ्याकडे जवळपास 35 लाख रुपये अडकले होते. तो व्यापारी फोनही उचलत नव्हता आणि तो देश सोडून गेल्याची अफवा होती. अचानक एक दिवस त्या व्यापाऱ्याचा स्वतःहून फोन आला. तो म्हणाला की मला व्यवसायात खूप मोठा नफा झाला आहे आणि मला कोणाचेही देणे ठेवायचे नाही. तुमचे 35 लाख रुपये मी बँक खात्यात जमा करत आहे. तो पैसा जेव्हा खात्यात जमा झाला, तेव्हा आमच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले, कारण हा थेट दत्त महाराजांचाच चमत्कार होता. चमत्कारांची ही मालिका इथेच थांबली नाही. याच काळात माझ्या पतींना एका नवीन मित्राची साथ मिळाली, ज्याने कोणतीही सुरक्षा न मागता आमच्या व्यवसायात मोठी गुंतवणूक केली. तो नवीन व्यवसाय अवघ्या 6 महिन्यात इतका जोरात चालला की आमचे मासिक उत्पन्न पूर्वीपेक्षा तिप्पट झाले. दत्त महाराजांच्या सेवेला सुरुवात करून आज काही काळ झाला आहे आणि आज मी अत्यंत अभिमानाने आणि आनंदाने सांगू शकते की आमचे 1 कोटींचे संपूर्ण कर्ज आता शून्य झाले आहे. आमचे गहाण पडलेले घर मुक्त झाले आहे. दुकान आमच्या नावावर परत आले आहे आणि ज्या नातेवाईकांनी आम्हाला सोडले होते, ते आज आमचे यश पाहून थक्क झाले आहेत. हा सगळा प्रवास सोपा नव्हता, पण या प्रवासात माझ्यासोबत माझे दत्तगुरू होते.
आणि त्यांनी माझा हात कधीच सोडला नाही. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबले असाल, घरात रोज भांडणे होत असतील, अब्रू जाण्याची भीती असेल, तर आत्महत्येचा विचार चुकूनही मनात आणू नका. आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही. तुम्ही फक्त एकदा माझे सांगणे ऐका. तुमचे डोके दत्त महाराजांच्या चरणावर ठेवा आणि स्वतःला पूर्णपणे त्यांच्या स्वाधीन करा. मी ज्या सेवा केल्या, श्री गुरुचरित्र पारायण, घोरकष्टोद्धरण स्तोत्र आणि नामस्मरण, त्या तुम्ही अत्यंत श्रद्धेने सुरू करा. देव तुमची परीक्षा नक्कीच बघेल, पण तुम्हाला कधीच बुडू देणार नाही. माझ्यासारख्या एका सामान्य भक्ताला जर दत्तमाऊली मृत्यूच्या दारातून आणि कोट्यवधींच्या कर्जातून सुखरूप बाहेर काढू शकते, तर ती तुम्हालाही नक्कीच वाचवेल. शरण आलेल्याची विडंबना कधीच होत नाही. हा माझा दत्त अनुभव आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कल्पनाताईंचा अनुभव खूपच भावुक करणारा होता. तो ऐकून दत्त महाराजांवरची श्रद्धा अजूनच दृढ झाली. ताईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तुमच्यावर कायम अशीच दत्तगुरूंची कृपा राहो. तुम्हीही तुमचा अनुभव पाठवताय ना? आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून या दत्त परिवाराचे सदस्य व्हा. आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.